चारित्र्यांचे जे धडे आहेत ते धडे जीवन जगत असताना जमेल तेव्हा कामी आणण्याचा प्रयत्न करत आहो, म्हणून मी ते शब्द बोलत आहो. मला वाटते याचा अर्थ संतांच्या सिद्धांतिक ज्ञानात बसणार ते विचार आहे की ज्या क्षणाला जो जीव ज्ञानी असो अज्ञानी असो अभ्यासो असो कुणी असो, जो जीव जीवन जगत असताना उचित जीवन निर्वाह आणि कल्याणाचा मार्गक्रमण या दोनच गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते जीवन कल्याण करू शकते. पण असं होत का नाही? आपण जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला कधी कधी तुम्ही आपलं आत्मचिंतन करा, मी माझं आत्मचिंतन करतो, कधी कधी आपल्या जगण्या बोलण्या खाण्या घेण्या बसण्या उठण्यामध्ये अबोध दशा त्या क्षणाला येऊन जाते, म्हणून तो क्षण आपला चुकीचा ठरते. लक्षात घ्या, इच्छापूर्तीसाठी चुकीच्या विषय विकारांनी भरलेलं जे कर्म आहे त्या चुकीच्या कर्माला भावना विवश होऊन भावनिक होऊन ज्यावेळेस आपण ते कर्म करू पाहतो ते कर्म कुणाला दुःख देते? आपल्याला देते. सिद्धांत कसा आहे तुम्हाला? सिद्धांत माहीतच आहे की कर्माचा भोग साथी ज्याचा त्याला, भोगी तो जीव दुःख आपणच एकला. पक्का सिद्धांत तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना पाठ आहे. पण बोलताना म्हणतो माझं पोरगं नाही चांगलं निघलं जी, काय करावं, जीव कसा त्रासून गेला. बोलतं म्हणजे विसंगती पा कशी आहे. अरे बाबा, कर्म देती झोले तेथे इतराचे काही न चाले, हा तुझ्या कर्माचा भाग आहे. मी काल परवा समजून दिला एका गावाला विषय चिमुरला संतांचा की व्याधी गरिबी वेदना बंधन तथा आसक्ती आपत्ती ये पूर्व पापों के वृक्ष फल भोगे हो निवृत्ती. या 5 गोष्टी जीवनात जे येत आहेत त्या आपल्या पूर्व पापांनी केलेल्या कर्माचं फळ आहे. कारण पूर्व कृतम पापम व्याधी रूपेण जायते. पूर्वी केलेल्या पापकृत्यांचं फळ व्याधी रूपानं जन्माला येतात. प्रत्येक माणसाला व्याधीपासून जीवाला त्रास होणे, गरिबीपासून माणसाला त्रास होणे, वेदनेपासून माणसाला त्रास होणे, बंधनापासून त्रास होणे आणि आपत्तीपासून त्रास होणे, हा त्रास होतो आपल्याला. एखादा पोरगा बापाला एक बोलून गेला शब्द वेदना होते, एखादा भाऊ भावाला बोलून गेला शब्द वेदना होते. अरे 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 काय फायदा झाला माझ्या जगण्याचा, यांना याचं करण्याचा काय फायदा झाला. तो पश्चाताप जो येते, जो पश्चाताप येते त्याचं कारण काय? पूर्वकृतम पापम व्याधी रूपेण जायते. हा जो पश्चाताप आहे तो पश्चाताप तुम्ही केलेल्या पूर्वीच्या पापकर्माचंच फळ आहे. कारण सुख आणि दुःख देणारी वस्तू या जगामध्ये दुसरी कोणती नाही, प्रत्येक संत सांगतात. तर या 5 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला शारीरिक व्याधी, मानसिक आधी आणि संबंधित उपाधी या 3 गोष्टीपासून जीवाला ज्यावेळेस त्रास होते, तो त्रास आपण केलेल्या कालच्या किंवा आजच्याच कर्माचं फळ आहे. कोणताही त्रास दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचं फळ राहू शकत नाही. लक्षात घ्या, हा सिद्धांत आहे. तुम्हाला आता तुम्ही बोलू शकता असं की बाबाजी असं कितीतरी आम्हाला अनुभव येते की माझा दोषच राहत नाही, पण कर्म भोगायला येतात. मी माधवच्या संगतीत होतो, फक्त भेटायला गेलो त्यावेळेस त्यांच्या घरी पोलीस आले माधवच्या घरी, आणि माधवला घेऊन गेले मला घेऊन गेले. माझं काय त्याच्यात होतं? आहे प्रसंग घडते ना, असे कधी घडते ना. तर तिथं संतांनी तिथे सांगितलं आहे कर्माचे 2 प्रकार आहेत. एक कृतकर्म फलभोग, दुसरं अकृतकर्म फलभोग. 2 साहित्यामध्ये संतांच्या साहित्याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल की महाराज बोलते हे सगळं संतांचं साहित्य आहे, सिद्धांतिक साहित्य आहे. कृतकर्म फलभोग याचा अर्थ काय आहे? स्वतःनी केलेल्या कर्माचं फळ. आणि अकृतकर्म फलभोग याचा अर्थ काय? दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचं फळ. दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचं फळ केव्हा प्राप्त होते? संबंधामध्ये मोह असेल तर,
उदाहरण घेऊ. तुम्ही समजा एक सून आणली आपल्या घरी, आज हिंगणघाटची मुलगी आणली आपल्या घरी, आणि त्या हिंगणघाटच्या मुलीवर काही केसेस आहे, खुनाची म्हणा 420ची म्हणा केस आहे. ती केस असतानाच लग्न केलं आणि आपल्या तुमच्या घरी ती मुलगी आली आणि तिचा वॉरंट निघाला, तारखेवर हजर नाही राहिली, वॉरंट निघाला, तर कोणाच्या घरी जाईल? आई वडिलाच्या घरी? तुमच्या घरी? पोलीस तुमच्याच घरी येईल ना. तुमच्या घरी पोलीस तुम्ही केलेल्या कर्मामुळे आले की त्या पोरीने केलेल्या कर्मामुळे आले? पोरीनं केलेल्या कर्मामुळे आले. तुम्ही कर्म नाही केलं तिथं, पण ते अकृत कर्म फलभोग आहे. दोष करणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये तुम्ही जो क्षण घालवला त्या क्षणाला तुम्हाला पश्चाताप भोगावंच लागेल. तुम्हाला कर्माचे प्रकार माहीत आहे, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित कर्म आणि काम्य कर्म. तर हे प्रायश्चित कर्म तुम्हाला भोगावं लागेल. काहून? संगदोष निर्माण केला तुम्ही. साहित्यिक ज्ञान कितीही बोला कमीच राहते, कितीतरी तास जाईल आता हे समजून सांगताना. म्हणून त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. ग्रंथांचा अभ्यास करा. अभ्यासाने मनुष्य दोन प्रकारे, शब्दाचे उपाय एक जागा होतो आणि अभिमानी फुगतो एक ज्ञानी. जे अभ्यास करणारे लोक आहेत त्या अभ्यास करणाऱ्या लोकांमध्ये एक तर शब्दावर जागर राहून नम्रता धारण करून व्यवहार करणारे दिशा तयार होईल, नाहीतर अभिमानाने फुगण्याची दिशा तयार होईल. अभ्यास नेहमी करणारे माणसं दोनच प्रकारचे तयार होईल. अभ्यास नेहमी करणारा माणूस हा एक तर अभिमानी होईल, नाही तर अभ्यासावर जागृत होऊन नम्र होऊन जीवन जगणारा होईल. म्हणून अभ्यास करताना आताचा विषय झालाच आपला, अभ्यासाला जोड, ज्ञानाला जोड. भक्ती मार्गाची नसेल तर ज्ञान लंगडं होते. भक्ती मार्ग नम्रता शिकवते आणि ज्ञान मार्ग दृष्टी देते. दृष्टी असली आणि त्या दृष्टीने नम्रतेनं चालला काही इच्छितस्थळी पोचते. सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाशी सोय, वाट चालता निर्भय, मुक्काम पावे ठाईचं. तर याचं नाव अबोध दशा. मला काय म्हणायचं आज? तवलव तारा जगमगे जवलव उगेन सूर. तारे तोपर्यंत चमकतात आकाशात जिथपर्यंत सूर्याचा उदय होत नाही. सूर्याचा उदय झाला की तारे चमकते का? नाही. त्या प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाच्या समजीचा उदय झाला की हे तारे पुन्हा चमकेल का बाकी विकारांचे? नाही. ज्ञानाचा उदय होतपर्यंत जिथपर्यंत समज ज्ञानाची माणसाच्या अंतःकरणामध्ये आली नाही तिथपर्यंत वैर मोह संघर्ष तयार होईल अभ्यासाने, जीवन जगण्याने. जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची समज येईल तेव्हा ते विषयच त्यात होईल जीवनात. ते विषय आपल्या जीवनात राहणार नाही. की ज्या विषयांनी वैर तयार होते, ज्या विषयाने संघर्ष तयार होते, ज्या विषयाने द्वेष तयार होते, माणूस माणसापासून ज्या विषयाने जाते ते विषयच बंद होऊन जाईल त्याच्या जगण्यात. तेथून काढून टाकील. आपल्या पुढची मुलगी ज्यावेळेस आपण दुसऱ्याला देतो आणि तिथं पाठवतो त्या मुलीला, आपली अपेक्षा राहत नाही की आपल्या घरची चालीरीती आहे त्या रीतीनेच त्या मुलीने तिथं संसार करावा. तसं होणार नाही. त्या घरची जी चालीरीती आहे ती त्यानुसार संसार होईल. त्या प्रकारे ज्याचे निघाली या घर त्याचा करावा संसार. ज्या विचाराची समज माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे तोच व्यवहार त्या जीवाकडून होईल. तुम्ही म्हणाल मी ज्ञानी आहो, मला तुम्ही असं कसं का म्हणता, माझ्यातून चूक होते का? हा अहंकार समजा आपल्या बोलल्या जगण्यात राहिला, तुम्हाला मी ज्ञानी हो म्हणून वाटते, पण तो संसार ज्ञानाचा करून नाही राहिले तुम्ही, तेव्हाच क्रोध आला तिथं. प्रकाश आणि अंधार एका भांड्यामध्ये दिसणार नाही. एक तर अंधार राहील नाही तर प्रकाश राहील. त्या प्रकारे ज्ञानाची समज आणि वैरत्वाचं जगणं, संघर्षाचं जगणं, द्वेषाचं जगणं, व्यवहार हे तिथं राहणार नाही. हे जेव्हा केव्हा अज्ञानी किंवा सज्ञानी माणसाच्या अंतःकरणामध्ये जीवन जगत असताना ज्या क्षणाला, ज्या तासाला, ज्या दिवसाला
असं जे घडत असेल त्याचं नाव आहे अबोध दशा. पटला तुम्हाला अर्थ? अबोध दशेचा अर्थ मी असं सांगितलं नाही, ज्याला ज्ञान नाही, अभ्यास नाही, भजनात बसत नाही, पुराणात बसत नाही, दानधर्म करत नाही, चार लोकांच्या कामी पडत नाही, तो अबोध असं मी सांगितलं का? नाही 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 नाही, ते तर अबोधी आहे. पण ज्ञान असतानाही समजा असे पंडित तुमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ज्या क्षणाला येत असतात त्या क्षणाला त्याची दशा कशी राहते? अबोध दशा. जसं समजा मी आता बोलता बोलता मला झोप लागली, झोपून गेलो. तुम्ही भेटायला एक प्रश्न विचारायला आले, तर भेटले महाराज? हो भेटले. विचारला का प्रश्न? नाही नाही. काहून? नाही नाही, ते झोपेच्या दशेत आहे, ते जागे नाही आहे. मी प्रश्नाचं उत्तर देताना मला जागृत दशा पाहिजे. माझी दशा कशी आहे? झोपलेली आहे. मग त्या अवस्थेमध्ये तुम्ही जे काम माझ्याकडे घेऊन आले आणि जे काम करायला मी इथं आलो ते काम मला करता येईल का? नाही. म्हणून प्रत्येकाने अशी खुणगाडबंदा, हा अहंकार बंद करून टाका. मला ज्ञान आहे, मला पाठांतर आहे, मी प्रवचन करा, मी कीर्तन करा, मी अज्ञानी आहे, मला समजत नाही, हे बंद करा. ज्या क्षणाला तुम्ही संतांनी दिलेली ज्ञानाची समज जागी ठेवून जो क्षण दैनंदिन जीवनामध्ये आपला जात नाही त्या क्षणाला आपल्याजवळ अबोध दशा आहे हे कबूल करा. अबोध दशेने केलेले व्यवहार तुम्हाला सुख शांती समाधान देत नाही, हा संतांचा सिद्धांत आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला तुमचं मन त्रस्त होते, जेव्हा केव्हा तुमचं मन आपणाला दुःखी करते, भय चिंता निर्माण करते, त्या क्षणाला आपण दैनंदिन जीवन जगत असताना त्या व्यवहारामध्ये अबोध दशा घेऊन होतो असं नक्की समजा. पटली तुम्हाला अबोध दशा? एक दशा. आता ही दशा कोणाजवळ नाही राहत? सगळ्याजवळच राहते. अभ्यासू माणसाजवळ आणि अभ्यास न करण्याजवळ राहते. गाफील राहिला तर. दुसरी दशा आहे बोध दशा. बोध दशेमध्ये दोन प्रकार आहे. एक बोध दशा समजते. बोध दशा म्हणजे बोध होणे. बोध समजते ना तुम्हाला? संतांनी लिखाणातून आणि कथानातून समाजाला आजपर्यंतच्या काळामध्ये इतिहासापासून अनेक प्रकारच्या बोधाचे संकेत दिलेले आहेत. आता आपण बोलत आहोत, संतांचे संकेत आपण ऐकत आहोत. तर आपण बोललो, सगळ्यांना ज्ञान होईल का? ग्रामगीता वाचली तर ग्रामगीता 10 जणांनी वाचली तर 10 जणाला ज्ञान होईल का त्याचं? साख्या वाचल्या, 353 साख्या पाठ केल्या, तेवढ्यांना ज्ञान होईल का त्याचं? नाही, तेवढ्यांना ज्ञान होत नाही. बोध दिला आहे संतांनी ग्रंथामध्ये आणि कथनामध्ये, पण तो बोध कोणाला होते? कोणाला होईल? शोध बिना बोध नाही. दिलेला बोध कुणाला होईल? शोध घेईल त्याला. फवारण्याची औषध घ्यायला गेल तुम्ही कृषी केंद्रामध्ये, काल मोबाईलमध्ये ऐकलं की हा रोग आला पराठीला न अशी औषधी घ्यायची. गेले कृषी केंद्रामध्ये, तुम्हाला माहिती झाली, पण तुम्ही शोध घेतला का त्या औषधीचा? तिथं जाऊन शोध घ्याल, ही औषधी, त्या औषधीची माहिती विचाराल, तिथं आपला विवेक विचार वापराल. तिथं त्यावेळेस त्या औषधी घेताना तुमचं तन मन धन लक्ष केंद्रित कुठं होईल? औषधी घेतली तिथं होईल की नाही? लक्ष केंद्रित करून त्याविषयी शोध घ्याल की ही औषधी कोणता रोग नाश करते, कशी मारायची, कशी फवारणी करायची, पूर्ण तन्मन धन तिथं केंद्रित कराल शोध घेताना. असा शोध घेतला तर मग त्याचा बोध होईल. 10 जण ऐकायला असताना 2 बोध होते, 8 जणांना बोधच होत नाही. याचं कारण का? शोध न घेतल्यामुळं. संतांच्या साहित्यामध्ये उपदेशामध्ये बोध आहे, पण तो बोध सगळ्यांना होत नाही. याचं कारण शोध घेत नाही आपण. शोध बिना बोध नाही, बोध बिना नाही शांती, बिना विवेक भटकत फिरे बारंबार अशांती. तर बोध माणसाला केव्हा होते? जेव्हा शोध घ्यायचं माध्यम विवेक आहे तेव्हा वापरेल तेव्हा. शोध घ्यायचं माध्यम आहे विवेक. ग्रंथ वाचण्याचं माध्यम काय आहे? ग्रंथातले शब्द पाहण्याचं माध्यम डोळा आहे, ऐकण्याचं माध्यम कान आहे, ग्रंथातलं वाचलेलं बोलण्याचं सांगण्याचं माध्यम तोंड आहे. परंतु ग्रंथामध्ये जे लिहून आहे त्याचा बोधाचा शोध घेण्याचं माध्यम काय? डोळाही नाही, कानही नाही,
तोंडही नाही. त्याचं माध्यम आहे विवेक. आणि तो विवेक कुठं आहे? ग्रंथात आहे की कुठं आहे? हृदयाभीतर. विवेक ग्रंथामध्ये. आज मी बोलून राहिलो, जे बोलतो तो विवेक माझ्याजवळ आहे, तुमच्याजवळ नाही आहे. मी जे बोलून राहिलो तो विवेक माझ्याजवळ आहे. मी बोलताना विवेकाचं माध्यम वापरत आहो. विवेक नावाचं माध्यम वापरून मी तुमच्याशी बोलत आहो. तुम्ही जेव्हा विवेक नावाचं माध्यम वापरून माझं बोलणं ऐकाल, विवेक होताल, तेव्हा शोध घेता माझ्या बोधाचा. म्हणून 10 लोकांना बोध करते शिक्षक, 30 पोरांना सारखं शिकवते. पण सारख्याच गुणवत्ता घेऊन येते का पोर का सारखे पोरं? याचं कारण का? तिथं विवेकनाचं माध्यम वापरलं नाही ना. जो आपण अभ्यास करतो किंवा प्रवचन कीर्तन ऐकतो त्यातला बोध होण्यासाठी विवेक नावाचं माध्यम वापरावं लागते. हे विवेक नावाचं माध्यम ग्रंथामध्ये नाही, अनंत महाराजाजवळ नाही, ग्रामगीता बीजिकामध्ये नाही आहे. तिथं बोध आहे. माध्यम आपल्या हृदयामध्ये आहे. हृदयाभीतर आरसी मुख देखा नहीं जाय, मुख तो तबही देखिए जब दिल की दुविधा जाय. तर हे माध्यम विवेक का नावाचं हृदयात आहे. मग हृदयामध्ये असणारा विवेक नावाचं माध्यम जाग करण्याचं साधन कोणतं आहे? हृदयामध्ये असणारं विवेक नावाचं माध्यम जाग होते का? हो रमाकांत, तुनं सांगलं बरोबर आहे. माझ्या मनात काय आलं तर, पण हे माझ्या लक्षात नव्हतं. केव्हा जाग होईल? रमाकांतकडे जाईल तेव्हा. सत्संग हे माध्यम आहे. सत्संग परम लाभम विचारम परम ज्ञानम. सत्संगामध्ये जर आपण गेलो तिथं त्या सत्संगामध्ये विचार मिळते आणि विचारातून ज्ञानाचा उदम होते. विवेक कोण करतो? जो रात्रंदिन जो पायी अर्थ तयाशी नाम बोली पुरुषार्थ. रात्रंदिवस विचार करणारा जो मनुष्य आहे तिथं विवेक जागा होते. म्हणून अभ्यास त्यासाठी आहे, उपदेश त्यासाठी आहे की तुमच्या हृदयातला विवेक जागा व्हावा. आपल्या हृदयातला विवेक सत्संगामध्ये जागा होतो. सत्संग हे माध्यम आहे विवेक जागा करण्याचं. सत्संगरूपी माध्यमाने माणसाच्या हृदयामध्ये असलेला विवेक जागा होते. जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये असलेला विवेक जागा होते तेव्हा माणसाजवळ असणारी आसक्ती आहे तिचा ऱ्हास होते. तिथं मग विरक्त भावना येते. विवेक जागा झाल्यावर काय फायदा? आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? अरे 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 भयंकर चुका केल्या, मी विरक्ती आली, खरोखरच चुकी जाईल. कसं कळलं चुका झाल्या? म्हणून विवेक नावाचं माध्यम त्यामध्ये वापरलं आपण. विवेक नावाचं माध्यम वापरलं नाही तर आपला अवगुण, आपले दोष, आपली चूक दिसतच नाही. मग त्या विवेकाने विरक्त भावना तयार होते. सत्संगरूपी माध्यमांनी आपल्या हृदयात असणारा विवेक जागा होते. जे लोक सत्संगरूपी माध्यम जीवन जगताना वापरत नाही त्याच्या अंतकामध्ये विवेक कधीच जागा होत नाही. जेव्हा विवेक कधीच जागा होत नाही तेव्हा त्याच्या जीवनातली आसक्ती कधीच तुटत नाही, शपथ घेऊन घ्याल तुम्ही. आणि आसक्ती जर तुटली नाही तर जीवन व्यवहार बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि जीवन व्यवहार जर बिघडले तर फक्त दुःखच निर्माण होईल, सुख निर्माण होणार नाही. लक्षात घ्या. सुख केव्हा निर्माण होईल? जीवन व्यवहार जर आसक्तीचे असेल तर दुःख निर्माण होईल. जीवन व्यवहार आसक्तीचे असेल तर दुःख निर्माण होईल. अनासक्तीमध्ये सुद्धा दोष आहे. आसक्ती अनासक्ती याचा अर्थ असा आहे, राजस आणि तामस गुण घेऊन जीवन जगणारे लोकांच्या जगण्यामध्ये आसक्ती राहते. आणि राजस आणि तामस गुणाला मागं सारून सत्वगुण घेऊन जगणाऱ्या माणसामध्ये अनासक्ती तयार होते. आणि अनासक्ती आणि आसक्ती या दोन गोष्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. ते काही जीवाचं कल्याणाचं माध्यम नव्हे. लक्षात घ्या. कारण जितका सत्वगुण आहे, सत्वगुणामध्ये 2 विकार राहते. कोणते राहते रमेश भाऊ? लोभ आणि मद. जेवढे सत्वगुणी लोक आहेत तिथं मध्ये लोभ आणि मद राहते. लक्षात घ्या. जेवढे रजोगुणी माणसं आहेत तेवढ्या मध्ये काय राहते? काम आणि मोह राहते. पटलं? आणि जेवढे तमोगुणी गुणांनी व्यवहार करणारे लोक तिथं क्रोध आणि मत्सर राहते. तमोगुणी म्हणतात मत्सर करते एकमेकाचा.
अहंकार आला माणसाच्या मनामध्ये का मत्सर करणं सुरू. पटलं का? जेव्हा आपल्या मनामध्ये, तुमच्या माझ्या मनामध्ये कधी सत्वगुण राहते, कधी तमोगुण राहते, कधी रजोगुण राहते. ज्यावेळेस रजोगुण राहते, बाजारात गेलो आपण एखादी खरेदी करण्यासाठी, तिथं रजोगुण तयार होते, मग तिथं कामना आणि मोह तयार होते. लक्षात, तिथं सत्वगुण नाही राहत. कारण तो कपडे विकणारा म्हणते 10 रुपये याच्याकडून मला आले पाहिजे, तुम्ही म्हणता 10 रुपये मला नाही वाचले पाहिजे, नाही का? वांगे विकणारा आहे तर 2 वांगे जास्त आले पाहिजे, हा म्हणते घेणारा, तो म्हणते 1 वांगा असं वाचलं पाहिजे. तिथं रजोगुण येत आहे. रजोगुणामध्ये कामना आणि मोह वाढते. लक्षात घ्या, रजोगुणांनी केलेला व्यवहार परमार्थाच्या मार्गामध्ये अडचण निर्माण करणारे व्यवहार राहते. तमोगुण ज्यावेळेस माणसामध्ये येते त्यावेळेस बाजी का सांगते, भिजेक का म्हणते, हे राहते त्यावेळेस ते नाही राहत. क्रोध खवळलिया दारुण तात्काळ बुद्धीचे नासे ज्ञान, मग कार्य कारण ही स्मरण बुडविती. माणसाजवळ ज्या क्षणाला काम क्रोध आला त्या क्षणाला ग्रंथ संत पंत फार फेकून देते बाजूला. तो आल्यावर त्याचं काही काम नाही. थांब म्हणते, तू नको बोलू, शिसावून थांबता. नाही गुरुजी तुम्ही आता नका बलबस, हात जोडतो तुम्हाला, आता तुमचं मी काही म्हणत नाही. काहून? तो क्रोध बोलायला नाही लावत, ऐकायला नाही देत. क्रोध आला तो, तिथं ते येऊन काम करतेच. किती ज्ञानी राहा. म्हणून तर मोठमोठ्या मंदिरामध्ये, आश्रमामध्ये, संघटनेमध्ये खून खटले होत आहे, संघर्ष होत आहे, कोर्टामध्ये केसेस जात आहे. नाही, आश्रम ज्ञानाचा सत्संग 4 दिवस होते, त्याच्या केसेस कोर्टामध्ये राहते. कसं वाटते विसंगती ही? ज्ञानाचा सत्संग आणि कोर्टामध्ये केस. नाही, मला ते असत्य पटत नाही, मी सत्याचा पुरस्कार आहो म्हणून मी केस टाकली. अरे तुम्ही सत्याचा पुरुषार्थ ज्यांना करायचा आहे तो कोर्टामध्ये केस नाही टाकत. कारण बाहेर सत्याचा निर्णय देणारा कोणीच नाही. न्याय धरून अंतरी पाऊल टाकवी म्हणजे भूमीवरी. सज्जनपणा अंगीकारायचा असेल, सज्जनपणा राखायचा असेल तर कर्म करतानाच न्याय धरून करा. न्याय सोडून कर्म करायचं मग न्याय मागायचा, हे ज्ञानामध्ये, अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये बसत नाही. हे लक्षात घ्या. न्याय कोण भीक कोण मागते बाई? भिकारी का सावकार? कोण मागते भीक? भिकारी मागते, आहे ना. न्याय कोण मागते? अन्यायानं जो जोगते त्यालाच न्याय मागावा लागते. लक्षात घ्या. अच्छा, ज्याच्यावर न्याय तो मागल कायले? जे ज्याचे जेवण त्याची याचकाशी करे दान. पटता का तुम्हाला? ज्याचं न्यायनिष्ठुरपणानं जगणं आहे तो न्याय कशाला मागेल कोणाला? न्याय मागायची वेळ केवळ जेव्हा अन्यायानं वागतो तेव्हा. लक्षात घ्या. म्हणून सज्जन लोकांनी, परमार्थिक लोकांनी, धार्मिक लोकांनी, भाविक लोकांनी, ज्यांना कुणाला वाटते आपण परमार्थी आहो, आपण सज्जन आहो, राखायचं आहे, त्यांनी जीवन जगत असताना वागतानाच न्याय घेऊन वागायचं. न्याय धरून यंत्री वंदनीय राष्ट्रसंतांचा अभंग आहे, पाऊल टाकावी भूमीवरी. बोलतानाच न्याय धरून बोला, चालतानाच न्याय धरून बोला. बोलताना समजा तुमच्या बोलण्याने ठिणगी उसळत असेल, तुमच्या बोलण्याने संघर्ष होत असेल, ते बोलणं टाळा, बोलूच नका. नाही पण मला ते करायचं आहे ना, नाही तर हे लोकांचं नुकसान होईल. अरे लोकांचं नुकसान अन्याय टाळून होते. लक्षात घ्या. अन्याय न टाळता केलेला व्यवहार लोकांचं अप्रत्यक्ष नुकसानच करते. बारीक बारीक विषय समजा. परक विचार अति है झीना, जो जाने सो परक प्रवीणा. बारीक बारीक आणि सोपं आहे बिलकुल, काही कठीण नाही. कठीण कोण वाटते? आपलं अध्यात्म आकाशाकडे तुमची नजरा नेत नाही, आकाशाकडे पाहायला लावत नाही. दिल्ली गल्लीच्या आश्रमाकडे तुम्हाला तिकडे लक्ष केंद्रित करायला लावत नाही. हा परमार्थ कोणाकडे लक्ष देतो? निज स्वभाव नित्य देखिये तामे करू सुधार. स्वतःचा स्वभाव परीक्षण करायचं. त्या स्वतःच्या स्वभावाचं परीक्षण करताना संतांनी लिहिलेले ग्रंथरूपी, संतांनी कथन केलेलं उपदेशरूपी आरसा समोर घ्यायचा आणि स्वतःचा स्वभाव पाहायचा. संतांनी काय केलं तेच करायचं, संतांनी काय खाल्लं तेच खायचं, संतांनी व्यवहार कसा केला, संतांनी उत्पन्न कसं काढलं, संतांनी खर्च कसा केला, त्या चाकोरीमध्ये जीवन जगाचं, त्याचं नाव सत्संग आहे. संतांच्या वैचारिक जीवन पद्धतीमध्ये संघ घेऊन राहणं याचं नाव सत्संग आहे.
सत्संग म्हणजे पाठ करणं, बोलणं, चालणं म्हणजे सत्संग नव्हे. तर आपली बाजू होती अबोध दशा घेऊन जगतो आपण, कधी बोध दशा घेऊन जगतो. तर बोध दशेचे 2 प्रकार आपण सांगणार होतो. संतांनी दिलेले जे बोध आहे, विषय आपला कोणता होता? संतांनी दिलेला बोध प्रत्येकाला का होत नाही. असे अनेक लोक मला म्हणतात, बाबाजी लई साख्या पाठ करायचं खराब होतो जी, पण होतच नाही. म्हणता की नाही? बाबाजी बरोबर आहे तुमचं जी, तसंच वागायला पाहिजे, पण का जमूनच नाही रे, आमच्या घर शांत होतच नाही. याचं कारण का? संतांनी दिलेला बोध तुम्हाला का होत नाही? आपला विवेक जागा करत नाही म्हणून. विवेक जागा का करत नाही? सत्संगाला आपण डोक्यावर घेत नाही म्हणून, सत्संगामध्ये जात नाही म्हणून, सत्संगाचे विचार जे शिरोधार्य मानत नाही म्हणून. अमृत केरी मोटरी शिरसे धरी उतार. अमृत केरी मोटरी, केरी म्हणजे अज्ञानी समाजामध्ये, मोटरी म्हणजे गाठोडी. अमृतासारखे जीवनाच्या हिताचे जे विचार आहे, त्या विचाराच्या गाठोड्या या अज्ञानी जीवांनी, समाजांनी अमृत केरी मोटरी शिरसे धरी उतार, आपल्या डोक्यावरून खाली उतरवून ठेवून दिली. जीवन करताना, बोलताना संतांचे विचार बाजूला ठेवले, करताना संतांचे विचार बाजूला ठेवले, जगताना संतांचे विचार बाजूला ठेवले. प्रत्येक क्षणाला संतमध्ये थांब. ते असा कसं मी थांबू? मी तिथं केलं आहे ना, माझे तिथं पैसा घ्या गुंतवणूक आहे ना, असं कसं मी थांबू? संत तुम्हाला माहीत आहे ना, कानाने बहिरे व्हा, डोळ्यांनी आंधळे व्हा आणि तोंडाने. आपल्याला पटून नाही राहिलं, ते बयाड लोक होते. तसं कसं जमल? आम्ही प्रापंचिक जीवन, अरे प्रापंचिक जीवनही सुद्धा तुम्ही असफल का होत आहे तुमचं प्रापंचिक जीवन? प्रापंचिक जीवनामध्ये सुख का नाही? हे संतांचे विचार तुम्ही सोडून जीवन जगता म्हणून. तुम्ही जीवन कोणतंही जगा, असं काही नाही. नका तेजू रांडा पोरं बांधा सोपे, माळ्या घर आल्या तिथं आदर येऊन धर्म कोणता? तुम्हाला कोण सांगितलं बायका पोरं सोडून द्या, धंदे सोडून द्या म्हणून? त्या पंथिक लोकांनी सांगितलं. विचार नाही बरोबर केला. माझा विचार थोडासा वेगळा आहे तुम्हाला ऐकासाठी, लक्षात घ्या. कही कबीर सोई पंथ मेरा, हे की नाही? कबीरचा पंथ कोणता आहे? कबीर ज्या दिशेने चालले त्या दिशेने चालणारे लोक हो माझे पंथिक लोक. कही कबीर सोई जन मेरा, जो घर की रारी ने बेरा, म्हणजे विचार विकार आपल्या अंतकरणामधल्या विकारांचं निवारण करणं, ते माझ्या पंथाचे लोक आहेत म्हणतात संत. तर आपला विषय कोणता आहे की संतांनी दिलेला बोध आपल्याला का होत नाही, आपल्याला पाठांतर का होत नाही, लक्षात का राहत नाही? कारण लक्षात राहण्याचं, पाठांतर लक्षात राहण्याचं किंवा संतांनी दिलेलं आचरणात आणण्याचं माध्यम डोळा कान जीभ त्वचा नसून, हातपाय नसून विवेक नावाचं माध्यम आहे. ती विवेक नावाचं माध्यम वापरलं का स्मरणशक्ती वाढल. विवेक बाजूला ठेवला तर स्मरणशक्तीचा ऱ्हास होईल. म्हणून विवेकाची वाढ व्हावी, विवेकाला बल मिळावं, यासाठी सत्संग हे माध्यम आहे. तुम्ही सत्संग करत नसाल, सत्संग म्हणजे संतांच्या संगतीत राहणे, सज्जनाच्या संगतीत राहणे, सज्जनाचे ग्रंथ वाचणे, सज्जनाचे विचार डोक्यात नेहमी आणणे, हा सत्संग झाला. तुम्ही स्वयंपाक करतानाही सत्संग करू शकता, शेतातलं काम करतानाही सत्संग करू शकता. करता येत नाही संतांची विचार? मी ज्यावेळेस कार्यक्रमाला पापडला राहत होतो त्यावेळेस सकाळी 5:30 वाजता 5:15 वाजता मला निघावं लागत पहिली गाडी पकडासाठी. तर निघताना मी एक अभंग किंवा 2 सख्या कोऱ्या कागदावर लिहित होतो आणि तो कोरा कागद घेऊन त्या पापडून पिसगावपर्यंत जावं लागत होतं. तर त्या 2 सख्या काही अभंग तिथपर्यंत पाठ करून टाकत जात होतो. जाताना पाठ होत नाही. मी इंगोले पाटील नावाचे गृहस्थ आमच्या पापडमध्ये, ते ढोरं राखत होते. आता केव्हा पाठ करतो म्हणले, त्यानं 4-4 सख्या मी रोज लिहून देत होतो कागदावर. 2 सख्या 4 सख्या ढोरं राखताना ते पाठ करत होते. नाही अरे कुणाला साध्य आहे ते. पण नाचत होती जी मी, पण अंगणच हेकडं वाकडं होतं. ते बहाना बताना सांगणं आहे. परमार्थ अशी वस्तू नाही की ते परमार्थ मंदिरातच बसून केला पाहिजे, आश्रमातच गेलं पाहिजे आणि कामधंदे सोडून एकटा बीज घेऊन बसलं पाहिजे म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थ त्या मंदिरी बैसून नाग दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, प्रेमे दुःखिताशी पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्थान. परमार्थाची व्याख्या संतांनी केल्या तरी कशा? पण आपण त्यावर पडदे आणले. आपल्या अभ्यासाची, आपल्या विद्वत्तीची अंत आली त्याच्यामुळे याला आपण गौण समजतो. तर आपला विषय आहे की विवेकाचं माध्यम आहे सत्संग.
सत्संगाच्या माध्यमांनी आपल्या हृदयातला विवेक जागा होतो. हृदयातला विवेक जागा झाला तरच विरक्त भाव तयार होते.